स्वामी समर्थ। उद्या तिसरा श्रावणी सोमवार आहे, पौर्णिमा पण आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे। उद्या खूप चांगला योग आलेला आहे। दुधातून साखर मिळून म्हणतात की दूध सरकार योग। उद्या पौर्णिमा आणि श्रावणमधला तिसरा सोमवार पण आहे। ज्या महिलांना माहेरी गेल्या आहेत त्यांना तिसरा चौथा मासिक धर्म असेल, त्यांनी चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर आपण जो चौथा आणि पाचवा सोमवार येणार आहे तेव्हा तर ही पूजा केली तरी चालू शकते। तर आपण काय करणार आहोत, प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करत असतो। तर विज्ञानात स्वरूपात बघितलं तर बेलपण खाल्ले तर खूप सारे फायदे आहेत। तुम्ही जर रोज एक बेलपान खाल्ले तर तुम्ही पित्ताचा त्रास कमी होईल आणि डायबिटीज कोणाला असेल तर त्यांना ते खाल्ल्याने जास्त प्रमाणात कमी होण्याची जर आपण मदत होते। भगवान शंकरांनी बेलपान अतिशय प्रिय आहे। आपण जर एक बेलपान पहिले जर त्यांनी आपण जर एकच बेलपान अर्पण केलं तर त्यांना ते प्रिय आहे आणि जर 108 बेलपान वाहिले तर तेवढेच फायदे होतात। शिवमहाकथेमध्ये पण सांगितलेले आहे, उद्या एक बेलपान वाहिल्यानंतर शिव अष्टकम 108 बेलपान वाहिल्यानंतर किंवा शिव अष्टकम नामावली म्हणतात। शिव अष्टकम नामावली महिलांना जर माहिती नसेल तर आपण यूट्यूबला लावून किंवा कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर त्यांनी यूट्यूबला लावून जर श्रवण केलं तरी चालू शकतं। नाहीतर आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बोललं तरी चालतं। बघा, महिलांनी पंचशरी मंत्र म्हणजेच नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जर आपण असे बोलले तर अतिशय चांगले। नाहीतर जर आपण हे दोन्ही पण मंत्रामधले कोणता पण बोलला तरी चालू शकतो। जर आपण एकच बेलपान आपल्याकडे असेल किंवा शिव अष्टकम नामावली बोलतो असताना तर आपण शिवपिंडावर ठेवायचं। म्हणजे आपण कसं करायचं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणजे आपण तिथे ठेवायचं आणि परत ते उचलायचं, परत असं ठेवायचं। असं 108 वेळा जर आपल्याकडे एकच पान असेल तर आपण तसं करायचं। नाहीतर आपल्याकडे 108 पान असतील तर आपण ते 108 बेलपान तिथे व्हायचे असतात। त्यातलं एक म्हणजे आपण जे शिवपिंड नामावली अष्टकम बोलल्यानंतर आपण त्यातलं एक बेलपान उचलायचं असतं आणि ते बेलपान आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असतं। बघा, मी तुम्हाला सांगेल, हे बेलपान जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर लाखो आणि करोडो रुपये भेटणार नाहीत असं नाही आहे, पण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे। भगवान शंकर हे सदाशिव प्रतीक म्हणजे प्रत्येकाच्या हाकेला धावून येणारे हे भगवान शंकर आहेत। त्यांना जर आवडणारी ही गोष्ट किंवा वस्तू ठेवली तर त्यात फायदाच होईल। 2-4 काढले आणि जर आता बघा, तुम्ही बोलत असाल की मी माझ्या मुलीसाठी काढते, मी माझ्या मुलासाठी काढते, मी माझ्या नवऱ्यासाठी काढते किंवा हे मी माझ्यासाठी काढते, तरी असे 2-4 काढून ठेवले तरी काही हरकत नाही। तर महिलांनी म्हणजे पर्समध्ये ठेवले, पण महिलांना कसं मासिक धर्म असतो त्याच्यामुळे आपण ते जिथे आपला हात लागणार नाही तर तिथे ठेवले तरी चालू शकतं। आणि पुरुषांकडे पण वॉयलेट असते, तर ते वॉयलेटमध्ये आपण एकदम छोटासा कप्पा असतो त्यामध्ये ठेवलं तरी चालू शकतो। आणि मुलांकडे आपण दिले तरी म्हणजे मुलांच्या बॅगमध्ये ठेवले तरी चालू शकतात। तसेच बघा, आपण जिथे छोटासा कप्पा असतो तिथे ठेवले जाते। तुम्ही जरी तिजोरीमध्ये ठेवू शकता, म्हणजे जरी तुम्हाला कोणाला हात लागत असेल किंवा तुम्ही घरातून बाहेर जात असाल, म्हणजे ऑफिसला जर जात असाल तर तुम्ही बाहेर जाणार वॉशरूमला, तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुम्हाला ते तिथे ठेवणं म्हणजे वॉयलेटमध्ये ठेवणं किंवा पर्समध्ये ठेवणं
जर नाही आवडत असेल, कारण ते कुठे पण हात लागणार, कसा पण हात लागणार, त्यापेक्षा तुम्ही जर ते तिजोरीमध्ये ठेवलात तर अतिशय चांगलंच आहे. तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. त्यात नशिबाची साथ असणे तेवढेच, देवाची पण साथ असणे तेवढेच महत्त्वाचं आहे. बघा, 99% तुम्ही जर कष्ट करता आणि फक्त 1% जर तुमची नशीब साथ देत नसेल, तर तेव्हा डॉक्टरही म्हणतात सगळं देवाच्या हातात आहे. तेव्हा ही सेवा केली तर ही कामाला येते. कधी काही लोकांना चांगलं आहे, कधी त्यांचं नशीब खूप चांगलं असतं. म्हणजे कधी लोक आपण असं म्हणतो, बाबा हा कसा किती चांगला आहे, असं आपण बोलत असतो. तेव्हा जन्म दिलेले आहे, तर मानव जन्म दिलेला आहे, तर आध्यात्मिक सेवा करणे हे दुसऱ्यांकडे हे आपले नियम चांगले ठेवावे. म्हणजे आपली दुसऱ्याकडची जी बघण्याची नियत आहे ती चांगली ठेवावी. जरी तुम्ही ही सेवा घरात केली तरी चालतं का? तर ही सेवा घरात न करता आपण जर मंदिरात तर गेली, तेवढं म्हणजे मंदिरात तेवढं पावित्र्य असतं. त्यामुळे आपण हे सेवा मंदिरातच पावित्र्य आहे, त्यामुळे ही सेवा मंदिरातच करावी. मंदिरात 108 बेलपान वाहून देत नाहीत, तर तिथे आपण काय करायचं, एकच बेलपान वाहिलं म्हणजे तिथे खूप सारी गर्दी असते. तर तुम्ही जर गावी जर असाल किंवा तुमच्या तिथे जवळपास छोटंसं मंदिर असेल, तर तिथे तुम्हाला जर हे करता येईल, 108 बेलपान जर वाहून दिलं तर अतिशय चांगलंच आहे. आणि जरी नाही दिलं तरी तुम्ही 1 बेलपान वाहून, ठीक आहे, तिथून तुम्ही परत येताना जरी तुम्ही 2-3 जर तुम्हाला रिटर्न घेता येईल तर अतिशय चांगलंच आहे. नाहीतर तुम्ही 1 घेतलं तरी चालेलच. जेवढी तुम्ही सेवा करता, आपण मानव जन्माला आलो आहोत, तेवढं चांगलंच आहे. मग तेवढं जमेल तेवढी आपण सेवा करावी, हीच तुम्हाला मी विनंती करत आहे. तर तुम्ही ही नक्की सेवा करा. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.